आणि शरद पवार यांच्या गटाकडनं अजित पवारांच्या गटाला एकूण 3 टप्प्यामध्ये नोटीस दिली गेली आहे। शरद पवार यांच्या गटानं अजित पवार यांना पाठवलेली नोटीस ही एबीपी माझाकडे आहे। आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात की ही नोटीस नेमकी कशी आहे, नोटिशीत काय म्हटलेलं आहे। निलेश बुधावले माहिती देतील। निलेश, ही नोटीस 3 टप्प्यामध्ये पाठवण्यात आल्याचं कळतंय। 3 टप्प्या नोटिशीचे नेमके कोणकोणते आहेत आणि कोणकोणत्या टप्प्यांवरती कोणकोणत्या तारखांना नोटिसा धाडल्या गेल्या शरद पवार यांच्या गटाकडनं अजित पवार गटाला? ज्ञानदा 3 टप्प्यांमध्ये नोटिसा देण्यात आल्या होत्या। सुरुवातीला ज्यावेळेस 2 जुलैला हे सर्व आमदार जे आहेत 9 आमदार महत्त्वाचे ज्यांना शपथ घेतली त्यांना सुरुवातीला नोटिसा पाठवण्यात आल्या। त्याच्यामध्ये 9 आमदार होते। दुसरा टप्पा जो आहे तो 20 आमदारांना विधानसभेच्या, ज्यांना अजित पवार गटाला त्यानंतर लगेचच पाठिंबा दिला आणि त्यामध्ये 4 विधान परिषदेचे आमदार देखील होते, त्यांना देखील नोटीस पाठवण्यात आली। आणि चौथा टप्पा जो आहे तो 5 सप्टेंबरला म्हणजेच तिसरा टप्पा जो होता त्याच्यामध्ये 12 आमदारांना नोटीस देण्यात आलेली आहेत। जवळपास 41 आमदारांना आतापर्यंत नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की ह्या नोटिसा दिल्यानंतर आता आज महत्त्वाची सुनावणी पार पडते आणि या सुनावणीमध्ये शरद पवार गटाकडून काही महत्त्वाचे दावे निवडणूक आयोगामध्ये करण्यात आलेले आहेत। ते नेमके कोणते आहेत त्याबाबतची माहिती देखील आपल्या हाती लागलेली आहे। प्रामुख्यानं राष्ट्रवादीच्या या सर्व आमदारांना राज्यघटना विरोधी तसेच पक्षाच्या संविधान विरोधी या सर्व कृती केलेल्या आहेत। त्यामुळे त्यांना तत्काळ अनुसूचीनुसार त्यांना तत्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, त्यांना अपात्र करण्यात यावं, या अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली आहे। खरं तर जो घटनाक्रम घडला तो देखील यामध्ये मांडण्यात आलेला आहे। सुरुवातीला 9 आमदारांना ज्यावेळेस नोटिसा दिली त्यानंतर विधानसभा अध्यक्षांना देखील तत्काळ या संदर्भात कळवण्यात आलं होतं। मात्र विधानसभा अध्यक्षांना या संदर्भात कारवाई केली नाही असा विधानसभा अध्यक्षांवर देखील ठपका ठेवण्यात आलेला आहे। निष्क्रियता विधानसभा अध्यक्षांना दाखवली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं आणखीन लोक एका गटाला जाऊन पाठिंबा द्यायला लागली असं देखील त्यामध्ये नमूद केलेलं आहे। यानंतर तत्काळ शरद पवारांना 10 आणि 11 सप्टेंबरला एक राष्ट्रीय कार्यकारिणी बोलवली आणि त्या कार्यकारिणीमध्ये जे प्रमुख 9 लोक गेले होते त्यांना तत्काळ पक्षातून बाजूला करण्यासंदर्भामध्ये घोषणा करण्यात आली, तशा पत्र देखील काढण्यात आली। दुसरी महत्त्वाची बाब आहे, एकीकडे शरद पवार गट कारवाई करत असताना दुसरीकडे अजित पवार गटाकडून मात्र अवैध गोष्टी घडत होत्या असं देखील शरद पवार गटाचं म्हणणं आहे। त्याच्यामध्ये मग मुंबईमध्ये पक्ष कार्यालय काढणं, यासोबत पक्ष आणि चिन्ह याच्यावर दावा सांगणं, सध्याचे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना काढण्याचा ठराव करणं, त्यांना पदावरून दूर करून नव्या प्रदेशाध्यक्षांची नेमणूक करणं, अशी वेगवेगळी अवैध कृत्ये त्यांना केलेली आहेत। एकंदरीतच 30 तारखेला ज्यावेळेस ह्या सर्व घडामोडी घडत होत्या त्यावेळेस काही आमदारांना म्हणजे जवळपास 41 आमदारांना एक पत्र लिहिलं होतं, त्याच्यामध्ये सह्या केल्या होत्या आणि अजित पवार गटाला आपण पाठिंबा देत आहोत असं देखील त्यामध्ये नमूद केलं होतं। मुळात अशा पद्धतीनं एखाद्या पत्रावर सह्या करणं हीच घटनेच्या विरोधी राष्ट्रवादीच्या गोष्ट आहे। त्यामुळे तत्काळ या आमदारांवर कारवाई करावी एवढं पुरेसं कारण आहे आमदार अपात्रतेसाठी असं देखील शरद पवार गटाच्या वतीनं म्हणण्यात आलेलं आहे। मात्र विधानसभा अध्यक्षांना कुठेतरी या संदर्भामध्ये कारवाई केली नाही आणि त्यामुळे आणखीन गोष्टी पुढे घडत गेल्या असं देखील त्यामध्ये नमूद करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रामुख्यानं पक्षावर दावा सांगण्यासाठी निवडणूक आयोगात धाव घेण्यात आली होती आणि याच कालावधीमध्ये कोणत्याही अधिकाराशिवाय अजित पवार गटानं वेगवेगळ्या घडामोडी केल्या, वेगवेगळ्या नियुक्त्या केल्या, ह्या देखील सर्व अवैध आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आजच्या या सुनावणीमध्ये नेमकी पुढची तारीख मिळते की निवडणूक आयोग काही निर्णय देतोय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। ज्ञानदा, धन्यवाद निलेश या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।